जिल्ह्यात लोकांची विचार करू दे आता. तू ऐकलं ना मी त्याच्यावरच ऍक्सिडेंट झाला ना, तो घरी जाऊन झोपतोय. आमची तक्रार तेव्हा नितेश राणे यांच्या या सगळ्या प्रतापांमुळे नारायण राणे यांना मान खाली घालावी लागलेली आहे. नारायण राणेंनी कुठल्या शब्दात माफी मागितली है बघूया. नहीं, भड़काने का काम नहीं है. अन्याय है कि उधर हाईवे होकर वो चालू नहीं है, मट्टी है ऊपर. कितना महीना लोग जो मार्केट है वो बंद हुआ है रास्ता नहीं होने से. लोगों की भी हालत हो रही है ना, वो व्यापार बंद हुआ वहाँ. ये देखना चाहिए ना. मैं बोलते ये बात गलत है. ऑफिसर को अटैक नहीं होना चाहिए. ये जो खिचड़ डाला वो नहीं डालनी चाहिए. ये बात सही है. उसके बारे में हम इसके जो शासकीय अधिकारी है उनके हम माफी मांगेंगे, जरूर मांगेंगे. मात्र नितेश राणेंच्या या गुंडगिरीमुळे जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का, हा सवाल आता विचारला जातोय. पाहूयात नितेश राणेंची गुंडगिरी. तुझा झाला एवढा निगरगट्टा झालेला आहेस काय? लोक इथे येता राहता बाईकने कसे येत जात असतील, किती माती उडत असेल त्यांच्यावर, कसा कंट्रोल केला? आता माझीच अवस्था बघ, लोकांची काय होत असेल. तुला दाखवू काय कसं असतं का माझं होतं? चल तुला लोळवतो तिकडे मी. चल तू आता माझ्यावर. सर्व्हिस रोड कधी म्हणला तू? सुरू म्हणजे काय? कोणाला दिसलं काय? सर्व्हिस रोड म्हणजे कुठून दिसलाय सर्व्हिस रोड तुला? सर्व्हिस रोड हाय कुठे? बांधायचं ना. गोव्याला कसं बांधला तू? इथं काय बांधत आहे? कडकोलीने तुला काय वाईट केलेलं आहे? तुला काय राहिली नाही का? काय बोलतो मी? म्हणजे काय? कशी माती उडते कधी दाखवायची का तुझ्यावर? हा, स्वच्छ कपडे तू गाडीने आला जाता. हा, आम्ही सगळ्या घाण पद्धतीने जायचं. तुला माहिती आहे? टाकायचं डोके अडकायचं, टाकायचं डोके अडकायचं. आता कळलं? माझ्याकडे दुरी आहे. आता सर्व्हिस रोड कशा दाखवू का? तुला गाडी भरतो. तुला आता किचन पुढे पुढे आणून तिकड नाही. काय रे काय रे काढायला बघ ना. सर्व्हिस रोड कसा आहे? सर्व्हिस रोड कधी वाढून दाखवणार? सुरू म्हणजे काय? म्हणजे काय? लोकांनी काय करावं? मरावा का तुझ्या समोर? ती भिंत कोसळल्या त्याला काय होईल मग? लोकांनी करायचं काय? गोव्याला भेटतो सर्व्हिस रोड मारतात, इथे मारायला काय तकलीफ आहे तुझी? तुझं सगळं आता पिलरचं काम बंद. एक मला एक पण तू सगळे बुलडोझरचा पिलरच्या मार्गाला काढून टाकायची. मला 15 दिवसामध्ये सर्व्हिस रोड पाहिजे इथे. आणि गटार कोण बांधणार आहे? चल एक तास कुठली पाहिजे म्हणजे चल पहिले पडत चल. चल तुला कसे लोक चालतात तुला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांच्या खटल्यात राहुल गांधी यांना जामीन मंजूर झालाय. या प्रकरणात दोषी नसल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय. तसंच विचारधारेची लढाई अधिक जोमानं लढणार असं देखील त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितलं. शिवडी कोर्टात हजर राहण्यासाठी राहुल गांधींचं सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळेला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईतले काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावेळेला उपस्थित होते. काही नेत्यांसोबत चर्चा करून राहुल गांधी थेट शिवडी कोर्टाकडे रवाना झाले. कोर्टातल्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
गौरी लंकेश हत्या प्रकरणी संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा खटला सुरू आहे. खटल्यासाठी उपस्थित राहिलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात दोषी नसल्याचं कोर्टासमोर सांगितलंय. तसंच संघावर केलेल्या आरोपांवरही आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना 15,000च्या जातमुचलक्यावर कोर्टानं जामीन मंजूर केलाय. मुंबईतील काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे राहुल गांधींसाठी जामीन राहिले. कोर्टातून बाहेर आल्यानंतर राहुल गांधींनी विचारधारेची लढाई लढत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. विचारधारा की लड़ाई है. मैं गरीबों के साथ खड़ा हूं, किसानों के साथ, मजदूरों के साथ खड़ा हूं और आक्रमण हो रहा है, मजा आ रहा है. जैसे पिछले 5 साल में लड़ा ना, उससे 10 गुना ज्यादा. राहुल गांधींना या खटल्या प्रकरणी समन्स बजावण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना कोर्टात हजर राहणं गरजेचं होतं. सेक्शन 500 IPC, जिसमें उन्होंने गौरी लंकेश के मर्डर के बाद एक इंटरव्यू दिया था, दोनों ने, सीताराम येचुरी और राहुल गांधी ने साथ में. उस इंटरव्यू पे से कंप्लेनेंट ने ये दाखिल किया केस. तो राहुल गांधी जी ने आज बोला है कि ही प्लीड्स नॉट गिल्टी टू द केस एंड अब इसमें मुकदमा चलेगा जिसमें विटनेसेस आएंगे और ट्रायल चलेगा. राहुल गांधींनी केलेलं ट्विट वादग्रस्त ठरलं होतं. सप्टेंबर 2017 रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा हात आहे या आशयाचं एक ट्विट राहुल गांधींनी केलं होतं. त्याविरोधात संघानं मानहानीचा दावा दाखल केला होता. गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणी नंतर 24 तासाच्या आत दोन्ही जे नेते आहेत त्या लोकांनी असं वक्तव्य दिलेलं की RSS याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ते बरोबर नाही आणि त्याच्यासाठी मी क्रिमिनल डेफॉमेशन फाईल केलेलं. आज ते आले आहेत, नॉट गिल्टी प्लीड केलंय आणि त्या दोघांना जामीनवर सोडले, 15,000च्या जामिनीवर सोडलेले आहे. 21 सप्टेंबर रोजी या खटल्यात पुढील सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीत काय होणार हेही या खटल्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल. अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचा नवा हंगामी अध्यक्ष लवकरच निवडण्यात येणार आहे. याबद्दल अहमद पटेल यांनी अशोक गेहलोत, कमलनाथ आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून बातचीत केल्याचं कळतंय. लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येणार आहे. त्यात राहुल यांचा राजीनामा स्वीकारला जाईल आणि हंगामी अध्यक्षाची निवड होईल आणि त्यानंतर एका विशिष्ट कालावधीत अध्यक्षांची निवड होईल असंही कळतंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज इस्कॉन रथयात्रा महोत्सवाचं उद्घाटन केलं. पण या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरल्या तृणमूलच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां. कोलकात्यातील या कार्यक्रमात नुसरत यांनी मंगळसूत्र घातलं होतं, तसंच लाल बांगड्या आणि सिंदूर भरलं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर यामुळे नुसरत ट्रोल झाल्या होत्या. पण कोत्या मनोवृत्तीच्या ट्रोलर्सना नुसरत यांनी तेव्हाही जशास तसं उत्तर दिलं होतं. श्रद्धा आणि भक्ती हे जाती धर्माच्या पलीकडचे असतात. मी नव्या भारताची प्रतिनिधी आहे असं म्हणत त्यांनी चांगलीच चपराक लगावली. দিদি খুব ভালো থাকুন, সুস্থ থাকুন। वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणायते नमः। জল জগতের কল্যাণের জন্য, বাংলার কল্যাণের জন্য, সংসারের কল্যাণের জন্য, এবং শুধু তাই নয়, মঙ্গলময় জগন্নাথ মঙ্গলম ভগবান বিষ্ণু মঙ্গলম গরুড়ধ্বজ মঙ্গলম পুণ্ডরীকাক্ষ। দিদিকে অনেক ধন্যবাদ। আজ কি বলবো, আপ্লুত হচ্ছে। শুধু তাই নয়, শঙ্খধ্বনি কোথায়? দিদি খুব ভালো থাকুন, সুস্থ থাকুন। वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणायते नमः। জল জগতের কল্যাণের জন্য, বাংলার কল্যাণের জন্য। I don't really pay heed to, I've already mentioned, I've given my example. I don't really pay heed to things which are baseless. I know my religion. I have been Muslim by birth and I'm still a Muslim. It's about faith. You have to feel it here inside your heart and not in your head. देशाचा आर्थिक विकास दर म्हणजे GDP 7% राहण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आलाय. तर 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी हा दर 8% असण्याची गरज आहे. तर विरोधकांनी आर्थिक पाहणी अहवालावर जोरदार टीका केली आहे.
बजेटच्या आधी सादर होणारा आर्थिक पाहणी अहवाल हा बजेटचा ट्रेलर मानला जातो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात आशादायक चित्र दिसलंय. 2019-20 साठी देशाचा GDP 60% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गेल्या आर्थिक वर्षात GDPचा दर 6.8% होता. आर्थिक पाहणी अहवाल मांडताना वित्तीय तूट 6.4 वरून 5.8 आली असल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे. तसंच 2019-20 या वर्षात इंधन दर घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आर्थिक पाहणी अहवालात गुंतवणूक आणि विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रात गती येईल. परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीमुळे GDP वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 2018-19 मध्ये काही काळ मात्र GDPला ब्रेक लागला होता. जानेवारी ते मार्च या तिमाहीत GDP घसरला होता. त्यावर देखील आर्थिक पाहणी अहवालातून भाष्य करण्यात आलंय. निवडणुकीशी संबंधित अनिश्चिततेमुळे GDP घसरल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्या तिमाहीत GDPचा वाढीचा दर केवळ 5.8% इतका होता. पाहणी अहवालात शेतीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी उत्पादन कमी केल्याचं अहवालातून नमूद करण्यात आलंय. तर सरकारनं विकासाचे केलेले दावे खोटे असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला जातो. 5 ट्रिलियनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास दर 8% असणं गरजेचं आहे. हा विकास दर कायम राहिल्यास भारत सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ठरत चीनलाही मागे टाकू शकतो. आता सरकार आर्थिक धोरण किती जोरकसपणे राबवतं यावर पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला हादरा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत फूट पडली आहे. आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी चौथा सुभा उभा करण्याचा निर्णय घेतलाय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही फूट पडल्यानं वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत विधानसभा निवडणुकीपूर्वीच उभी फूट पडली आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनाच वंचितमधून बाहेर काढणार असल्याचं लक्ष्मण मानेंनी गुरुवारी सकाळी पत्रकारांना फोन करून सांगितलं. मात्र दुपारी जेव्हा ते पत्रकारांसमोर आले तेव्हा त्यांनी घुमजाव केलं. प्रकाश आंबेडकरांच्या कार्यशैलीवर टीका करत आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याची घोषणा मानेंनी केली आहे. त्यांच्या गटाचे ते अध्यक्ष असतील, पण माझा गट मी वेगळा केला हे मी जाहीर करतोय की मी माझी वेगळी वाट आहे, त्यांची वाट वेगळी आहे. ते वेगळ्या वाटेने जात आहेत, मी वेगळ्या वाटेने जातोय. वंचितमधून बाहेर पडताच लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच वंचितमध्ये RSS आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं. तर या वादावर प्रकाश आंबेडकरांनी संयमी भूमिका घेतली आहे. मला 12-14 जागा लागतील असं वाटत होतं. प्रत्यक्षामध्ये आमच्या 12-14 राहिल्याच बाजूला आमच्या शत्रू पक्षाला 12-14 वाढल्या आणि आम्हाला एकही नाही मिळाली. आता हे तर वास्तव आहे. आता ह्या वास्तवाचा अर्थ काय होतो की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आमचा फायदा BJPला झाला. लक्ष्मण माने हे उभं करण्यामध्ये पुढाकार होते याची आम्हाला जाणीव आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये ते आजही वंचित बहुजन आघाडीचे असणारे ज्येष्ठ नेते आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आणि ते राहतील एवढंच फक्त मी जाहीर करतो. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्ष्मण मानेंनी वेगळी वाट चोखाळल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला पहिला हादरा बसलाय. त्यावर वंचित आघाडी कशी मात करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. स्वाभिमानीकडून या चर्चांना आता दुजोरा मिळालाय. राजू शेट्टींकडून राज ठाकरेंची भेट. विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग. मनसेला आघाडीत घेण्यासाठी शेट्टींचा पुढाकार. राजू शेट्टींनी कृष्ण गुंजवर जाऊन राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे महाआघाडीत मनसेला सामावून घेण्याच्या राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला. राजू शेट्टींनी मनसेला सोबत घेण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. शिवसेना भाजप वगळता राज्यातील सर्व छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्रित येऊन
एक व्यापक आघाडी करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्न करत आहे. काल झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांची बैठक यासाठीच मी भेट घेतली आणि त्या संदर्भामध्ये चर्चा केली. राष्ट्रवादीनेही यापूर्वीच मनसेला विधानसभेसाठी सोबत घेण्याची भूमिका जाहीरपणे मांडलेलीच आहे. अशातच आता स्वाभिमानीनेही त्यासाठी आग्रह धरल्याने विरोधकांची मोठ आणखी बळकट होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी काँग्रेस हायकमांडनं हिरवा कंदील दाखवणं तितकंच महत्वाचं आहे. तरच हे राजकीय समीकरण जुळून येऊ शकणार आहे. नाहीतर मग शेट्टी, राज आणि राष्ट्रवादी असाही एक नवा राजकीय पर्याय विधानसभेत पुढे येऊ शकतो. तसंही शेट्टींनी 49 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलेलंच आहे. पाहुयात नेमकं काय होतंय ते. विधानसभेचं घोडा मैदान आता जवळच आहे. मुंबईहून ब्युरो रिपोर्टचं चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. इटलीच्या सिसिली बेटावर ज्वालामुखी उसळलाय. यात एकाचा मृत्यू झालाय. डोंगरातून ज्यावेळी हा ज्वालामुखी उसळला तेव्हा तिथं 30 पर्यटक होते. या सगळ्यांनी मग समुद्रात उड्या घेतल्या. स्ट्रॉम्बोली असं या ज्वालामुखीचं नाव आहे. ज्वालामुखीवर पाणी फवारण्याचं काम अहोरात्र सुरू आहे, पण त्याचा स्रोत इतका तीव्र आहे की पाण्याचा फारसा परिणाम होत नाहीये. आणि मग डोंगरावर आगही पसरत चालली आहे, ती वेगळीच. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.